नमस्कार नमस्कार मित्रांनो. मी राहुल आदिनाथ बांगर. मी लाईव्ह आलो याच्यासाठी की माझ्यासोबत जे झालेले प्रकार आहेत ते मला जगासमोर मांडायचे, म्हणून मी तुमच्यासमोर आलेलो आहे. माझ्यावर जो अन्याय झाला, मला जागोजागी त्रास दिला, त्या त्रासासंदर्भात मला लोकांसमोर व्यक्त व्हायचं आहे की माझ्यासारखा अनुभव किंवा माझ्यासारखी अवस्था लोकांची होऊ नये, याच्यासाठी मी लाईव्ह आलेलो आहे. प्रॉब्लेम असा आहे, 1992 पासून मी गेवरा तालुक्यात राहतो, जी की बरेच वर्ष झाली. ह्या गेवरा तालुक्यात राहत असताना आतापर्यंत 30 वर्ष 31 वर्ष आम्हाला कुठलाही त्रास जाणवला नाही. पण मागच्या 7 वर्षापासून लगातार मला त्रास होतोय. त्रास म्हणजे जसं मी कॉलेजमध्ये गेलो आहे फर्स्ट इयरपासून, तसं मला त्रास होतोय. रबड अट्टल महाविद्यालय गेवराई ह्या कॉलेजमध्ये शिकत असतानापासून मला त्रास होतोय. आता प्रॉब्लेम काय आहे, त्रास काय आहे, काय काय घडलं, कसं कसं घडलं, हे सगळं सविस्तर मी आपल्याला सांगणार आहे. थोडा वेळ जाईल, पण आता हे माझा छोटासा प्रयत्न आहे की जगासमोर हे गोष्टी कळायला पाहिजे की नेमकं काय काय आपल्या आजूबाजूला घडतंय. आणि एक लिमिट असतं प्रत्येक गोष्ट सहन करण्याची, ते प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सहन करतो. मीही सहन करतोय, सहन करीत आलोय. आता मला ही कुठलीच गोष्ट सहन होत नाही, म्हणून मला हे सगळं समाजासमोर मांडायचं आहे, हे जगासमोर मांडायचे. माझा अधिकार आहे. ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मला जगासमोर सांगायचे की माझ्यासोबत काय काय घडलं. असं हजारो लोकांसोबत घडलं असेल, बऱ्याचशा लोकांसोबत घडलं असेल, बऱ्याच परिवारासोबत घडलं असेल. – 1992 पासून तुम्हाला मी सांगितलं की मी गेवराईत राहतो. माझे वडील डॉक्टर आहेत, पशुधन पर्यवेक्षक जनावरांचे. मी ग्रॅज्युएशन MSc मॅथचा पोरगा. शैक्षणिक वातावरण आमच्या घरातले, संस्कार आमचे चांगले. पण सामाजिक गोष्टीचा थोडी आवड असल्यामुळं आम्ही चळवळीत थोडं कॉलेज जीवनापासून सक्रिय होतो. आता सर्वसामान्य परिवारातल्या माणसानं एखाद्या गोष्टी सक्रिय राहणं हा त्याचा गुन्हा आहे, असं इथं समजलं जातं. आता माझ्यासोबत काय भीती घडली, कशी घडली, मी तुम्हाला ते सविस्तर सांगतो. – 2016 मध्ये मी संभाजी काकडे म्हणजे दशरथ काकडे यांचा प्लॉट घेतला गणेशनगर गेवराईमध्ये. आता प्लॉट घेतला, घर बांधायच्या हिशोबाने म्हणलं आता 1992 पासून गेवराईत राहतोय. आणि तसं पाहिलं तर साहेब मी वंजारी समाजाचा आहे. आता समाज बी सांगणं गरजेचं आहे, कारण काळाची गरज आहे म्हणून सांगणं गरजेचं आहे. मग मी प्लॉट घेतला. प्लॉट घेतल्यानंतर त्या प्लॉट मालकानं मला फसवलं. रजिस्ट्री ऑफिसमध्ये नेऊन त्या जागेचा NA लेआउट नव्हता, त्याने डुप्लिकेट कागद दाखवले. त्याच्या आधारे आमची रजिस्ट्री करून घेतली. मग त्याची पडताळणी केली असता ते लक्षात आलं की हे सगळं डुप्लिकेट आहे. आम्ही त्याला मागणी केली, NA लेआउट करून दे बाबा. त्याने आमचं ऐकलं नाही. आम्ही त्याला 1-2 वर्ष समजून सांगितलं. आमचे 16-17 लाख रुपये गुंतले होते.
नाही हो करीत त्यांनी आम्हाला वर्ष 2 वर्ष राबविलं. आम्ही हो 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 करीत गेलो. मग आता शेवट पर्याय मार्ग एकच होता, प्रशासनाकडे जाणं, रीतसर तक्रार दाखल करणं. बाबा आमची फसवणूक झाली. ती फसवणूक त्यांनी का केली, कशी केली, इतक्या खोलवर न जाता आमची झालेली फसवणूक त्यांनी रीतसर पद्धतीने क्लिअर करून द्यावी, हीच आम्ही एक प्रामाणिकपणे एक मागणी केली ती. ह्याच्यामध्ये कुठला दुजाभाव नव्हता, वाईटपणा नव्हता, त्याच्यावर केस करणं हाच एक पर्याय होता. म्हणून आम्ही केलेली ती एक सिंपल शेवटच्या टोकाची भूमिका होती की आता सगळं सांगून झाले, बोलून झाले की त्यांनी आता ही केस घ्यायला पाहिजे. आता जर प्रशासनाला भेला तर ठीक, नाही भेला तरी ठीक, प्रशासनाने ते बघून घेते. म्हणून आम्ही ती एक गोष्ट केली. मग आता त्याच्यानंतर पुढं असं झालं की लोकांना वाटलं की बाबा ह्याने मूळ मालकावर केस वगैरे केली. काही लोकांनी त्याचं भांडवल केलं, काही लोकांनी त्याचं राजकारण केलं जागोजागी. फलाण्याकडे जा, बिस्ताण्याकडे जा, दबाव आणणं, प्रयत्न करणं, हे त्याच्या लेवलने त्यांनी केलं, मी माझ्या लेवलने केलं. सुरुवात सांगायला लागलो मी. विषय असा आहे की सुरुवातीपासून माहिती पाहिजे. मग तिथून पुढं 4-2 महिने असे पुढं जात असताना मी सगळे रीतसर कागद जमा केले. मी परवानग्या घेतल्या, परमिशन घेतली, रीतसर पद्धतीने कायद्याला धरून कायद्याच्या प्रत्येक चौकटीत बसून हे सगळं व्यवस्थित करून घेतलं मी. डॉक्युमेंट माझे क्लिअर. आणि न्यायालयीन प्रक्रिया ह्यांची चालू आहे ते चालू द्या म्हणलं. तर त्याच्यात काही लोकांना संधी भेटली मला डवचण्याची. बाहेरून आलाय, म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातून आलाय, आमच्या गेवराईमध्ये राहतोय, आता प्लॉटच घेतलाय, आता घरच बांधणार आहे, अशा त्यांच्या अनेक गप्पाटप्पा चालायला लागल्या चव्हाट्यावरच्या. आपल्याला त्याचं काही देणं घेणं नाही. कॉलेजमध्ये शिकत असताना थोडं ॲक्टिव्ह भूमिका करण्याची सवय होती. तेच प्रत्येक तरुणात असतो. तीच गोष्ट माझ्यात बी होती. मग त्यावेळेस आम्ही थोडं आमचं स्वतःचं नाव निर्माण करायचा प्रयत्न करत होतो चळवळीतून. तर ते बऱ्याच लोकांच्या डोळ्यावर बोचत गेलं. वाईट कोणाचं नाही केलं, चांगल्याच गोष्टीसाठी मदत करण्याचा प्रयत्न केला प्रामाणिकपणे. पण ते काही लोकांना ते पटा नाही गेलं. आता पटाना न गेल्यामुळं त्यांनी आम्हाला त्रास द्यायला चालू केलं. ठीक आहे, त्रास आपल्याला वाटलं ठीक आहे, असं चालतच असतं, कॉलेज जीवन आहे, थोडाफार विरोध होतोच आहे, थोडंफार राजकारण किंवा मतभेद हे चालूच असतं. ह्या सगळ्या गोष्टी करीत असताना मी त्या टाळीत गेलो. एक तारुण्यपणे ठीक आहे, ह्या अशा गोष्टी घडतात, आपण ते पुढं जायला पाहिजे. मग तसं मी फर्स्ट इयर झालं, सेकंड इयरला ॲडमिशन माझं रबा अट्टल महाविद्यालयात होतं गेवराईच्या. तर त्या रबा अट्टल महाविद्यालयात शिकत असताना दुष्काळग्रस्त जाहीर करा मराठवाडा म्हणून आपण मोर्चा आपल्या विद्यार्थ्याच्या संघटनेच्या वतीनं मी ते करायचा प्रयत्न केला. आणि औरंगाबादला तो मोर्चा घेऊन गेलो आयुक्तालयावर की बाबा 3 वर्ष झालं पाऊस नाही, दुष्काळ आहे, खाया प्यायला नाही, विद्यार्थ्याला पैसे द्यायला नाहीत, कुठून एवढं सगळं सहकार्य विद्यार्थ्यासाठी करता येत असेल. तर मी ती एक छोटीशी चळवळ तयार केली आणि त्या भूमिकेमध्ये मी महाराष्ट्र दुष्काळ करार जाहीर म्हणून एक निषेध मोर्चा म्हणून मी आयुक्तालयावर गेलो. गेले असताना इथं गेवराईमध्ये अशी बातमी पसरली की राहुल बांगरने एक संघटन तयार केले आणि तो पोरांना भडकवतोय आणि मोर्चा काढतोय. एक विद्यार्थ्याचा विषय होता, दुष्काळ होता आणि प्रत्येकाला सॉफ्ट कॉर्नर भेटावा म्हणून ती केलेली एक भूमिका होती. त्यांनी तरी एक समाधान भेटावा. आणि तो मोर्चा केल्याच्या नंतर इथं विविध ठिकाणी वेगवेगळ्या चर्चा झाल्या. बहुतेक त्याचाही मला त्रास झाला. माझ्या गाडीला डिझेलला पैसे दिले नाही, कोण म्हणलं आम्हाला डिझेलच दिलं नाही. अशा छोट्या गोष्टीपासून ती सुरुवात झालेली मला दिसली. पण मित्रांनो, मी तुम्हाला एवढं सांगतो, माझ्या 25 गाड्याला ह्या गेवराई तालुक्यामध्ये कुठल्याही पेट्रोल पंपवाल्याने मला डिझेल दिलेलं नाही. आणि डिझेल दिलं नव्हतं तर मी औरंगाबाद तालुक्यात
गेल्याच्या नंतरच डिझेल भरलं. औरंगाबाद शहरातून डिझेल भरलं प्रत्येक गाडीमध्ये. छोट्या छोट्या गोष्टीत कुठं विरोध करीत गेले काही लोक. ते नकळत आम्ही ते रगडत गेलो. होत असतो त्रास. ह्या भूमिकेत आम्ही पुढं जाण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. ठीक आहे, ती कॉलेजची प्रतिक्रिया होती, चळवळ होती. एक छोटासा भाग सांगितला, असे आनंदी किस्से. पण ते किस्से मला जाणवते ओनेवाई त्याच्यामध्ये. तिथूनच काही गोष्टीची चिंगारी किंवा आग पसरत गेली. बाबा हे एक संघटन तयार करतोय, विद्यार्थ्यांना पोरांना जागृत करतोय, असं काही लोकांच्या मनात त्या गोष्टी घडत गेल्या. त्याचा मला बी भरपूर त्रास झाला. तिथून पुढं एक अशी घटना घडली आयुष्यामध्ये. एक जणांना आमचा एक मित्र आहे युवराज शंकर जाधव, गडीवर राहतात ते लोक, गेवराईपासून 7 किलोमीटरवर. त्याने एक भावाचे भांडणं झाले म्हणून औषध पिलं. गेवराईमध्ये त्यांना आणलं. त्यांच्या घरातले मला रात्री 11:30 वाजून 45 मिनिटाला फोन आले. बरं, एक फोन आला. मी म्हणलं ठीक आहे, जाऊ दे, या दवाखान्यात जाऊन बघा. त्यानंतर त्यांचे मला 11 वेळेस फोन आले, बाबा तू आला तर फरक पडेल, ये, तुझा मित्र आहे, वाचला तर तुझ्या आणि वाचन, तुझं 2 शब्द बोलला तर फरक पडेल. ह्या हिशोबाने त्यांनी मला बोलवून घेतलं. मी ते बी प्रश्न टाळायचा प्रयत्न करत होतो. मला घरचे म्हणले रात्रीचा टाईम आहे, जाऊ नको. पण मला असं वाटलं माझ्या 2 शब्दांनी जर एखाद्याचा जीव वाचत असला तर काय वाईट आहे ह्याच्यामध्ये. म्हणून मी एक सद्भावनेने कुठल्याही मनात पाप न ठेवता सरकारी दवाखान्यात गेलो. डॉक्टरांना विनंती केली की साहेब ह्याला पोटॅशियमचं पाणी द्या, प्राथमिक ज्या सुविधा असतात त्या त्याला द्या. तुमच्याकडे जर वेळ नसेल किंवा दुसरा पेशंट असेल तर त्या व्यक्तीला निदान प्राथमिक उपचार तरी मिळाला पाहिजे. त्या सद्भावनेने मी रिक्वेस्ट केली. बघा, रिक्वेस्ट केल्याच्यानंतर डॉक्टराला ते पटलं नाही. डॉक्टरांनी मला गचुरीला धरून सरकारी दवाखान्याच्या पायऱ्यावर हाकलून दिलं. मी आपला प्रामाणिकपणे तिथून बाहेर आलो. 5-10 मिनिटांनी मॉब गोळा झाला, आरडाओरडा चालू झाला. ह्या लोकांनी माझ्यावर पोलिस बोलून 353चा गुन्हा दाखल केला. चौकशीला म्हणून नेलं साहेब. माझ्या जातीचा नाही होता, माझ्या धर्माचा नव्हता, शेजारी नव्हता, बांधाला बांध नव्हता. फक्त एक प्रामाणिकपणे सामाजिक चळवळीमध्ये एक आम्हाला म्हणजे एक आळी असती की प्रत्येक व्यक्तीची मदत करणं, की बाबा गरजवंताला मदत करणं म्हणजे समाजकार्य. हे आपली ढोबळ मानायची आमची व्याख्या. बाबा ह्याच्या कामाला आलो तर 4 चौघात म्हणतील तरी बाबा ह्यांनी चांगलं काम केलं. काम तर सोडावं, मग उलट माझ्यावर 353चा गुन्हा दाखल केला. आम्हाला पोलीस स्टेशनला नेऊन मारलं, आमच्यावर गुन्हा दाखल केला, दवाखान्याची तोडफोड केली म्हणले, डॉक्टरांना मारहाण केली. ठीक आहे म्हणलं, हे आयुष्यातला एक अनुभव आहे म्हणलं आपल्या, तेही आम्ही स्वीकारलं. म्हणजे स्वीकारून घेणं ही माझी एक सुरुवातच झाली. जे अनुभव येत होते ते मी स्वीकारत होतो, विरोध करीत नव्हतो. आजपर्यंत 1992 पासून राहतो मी गेवराईमध्ये. कुठल्याही घराण्याविषयी बोललो नाही, कोणाही जातीविषयी बोललो नाही, समाजाविषयी बोललो नाही, राजकारणाविषयी बोललो नाही. मी माझं एक वेगळा मार्ग निवडीत पुढं चाललो होतो. ह्या लोकांनी मला जागोजागी त्रास द्यायला चालू केलं. मग माझ्यावर 353 गुन्हा दाखल झाला. माझ्या मदतीला कोणी आलं नाही. वैयक्तिक आम्ही प्रशासनाच्या ज्या काय प्रक्रिया असतील त्या प्रक्रियेतून बाहेर आलो. तिथून पुढं कॉलेज जीवनामध्ये ॲक्टिव्ह भूमिका सतत चालू होत्या. सतत आम्हाला पोलिस येऊन उचलून घेऊन जायचे. अमुक झालं, तमुक झालं, फलान झालं. आणि त्या कॉलेजच्या जीवनामध्ये आम्ही टार्गेट झालो. मी वैयक्तिक राहुल आदिनाथ बांगर हा वैयक्तिक टार्गेट झाला. 1,500 विद्यार्थ्यांमध्ये फक्त मी एकटाच असायचो जे पोलीस स्टेशनपर्यंत रोज जायचो.
आणि ते बी मंडळी मला दररोज घेण्यासाठी येतच असायचे. विद्यार्थ्याच्या ज्यावेळेस प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मी करीत होतो त्यावेळेस मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करत होतो. माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या आशीर्वादानं मी त्या प्रक्रियेमध्ये काम करत होतो. आता हे सगळं काम करीत असताना काही राजकीय लोकांना ते बोचत होतं, काही मंडळीला ते टोचत बी होतं, पण ते कोणाला विरोध करतील, कसा करतील. आणि कॉलेज जीवन हे सामाजिक जीवनासारखं बांधील नसतं. ह्यांना मुक्त राजकारण करायची सवय लागलेली, तिथं आमच्यासारख्याला काय विरोध करणार. मग असे विद्यार्थ्याचे प्रश्न सोडीत असताना मी मुद्द्यावर आलो आहे. ह्यांनी काय केलं, मग मी विद्यार्थ्याचे प्रश्न सोडीत असताना आंदोलन करणं, विद्यार्थ्याचे वारंवार प्रश्न मांडणं, त्यांच्या मदतीला जाणं. ह्यांनी माझे कागद काळे करणं चालू झालं की राहुल भांगरने अमुकच केलं, राहुल भांगरने तमुक केलं. आणि दररोज कॉलेजमध्ये फिरायला आल्यासारखे पोलिस मला भेटायला यायचे आणि घेऊन जायचे. ह्यांनी माझं असं 50-50 कागद काळे करून दररोज माझ्या विरुद्ध अर्ज करायचे. ह्या राहुल भांगरने आज असं केलं, ह्या राहुल भांगरने आज तसं केलं. आणि गावोगावी माझी चर्चा होत गेली. आणि प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये आमच्यासारख्याचे बॅनर लागत गेले की हा राहुल भांगर फलाना बेस्ताना आहे आणि ह्याला सतत पोलिस उचलून घेऊन चालले, विद्यार्थ्याचे प्रश्न मांडतो. आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ हे भैयासाहेबाकडं आलं, माननीय अमरसिंह पंडित साहेबाकडं. तिथून पुढे आमच्या आयुष्यामध्ये दररोज त्रास व्हायला चालू झालं. त्रास म्हणले ह्याला कॉलेजमध्ये ठेवू नका. आमच्याविषयी म्हणजे वैयक्तिक माझ्याविषयी सांगतो, राहुल आदिनाथ भांगर ह्या वैयक्तिक एका 1,500 विद्यार्थ्यापैकी एका विद्यार्थ्यावर ह्यांनी बोट ठेवलं. गुन्हेगार म्हणून आम्हाला तिथं ठपका दिला, विद्यार्थ्याचे प्रश्न मांडतो म्हणून, जास्त शहाणा आहे का म्हणून. कॉलेजमधून मला काढायची प्रक्रिया चालू केली. 6 महिने साहेब मला कॉलेजमधून काढायचा प्रयत्न झाला. ह्यांना ते शक्य झालं नाही. ह्यांना कारणं भेटणे गेले मला काढायचे. ह्यांच्या बैठका चालू झाल्या फक्त एक व्यक्ती काढण्यासाठी. मग ह्यांनी मला काय केलं, सेमिस्टर दुसरं आलं, परीक्षेला बसलो की परीक्षेला येऊन त्रास देणं चालू केलं. पेपर न देता मला उचलायचे, पेपरच्या हॉलमधून बाहेर काढायचे, पेपर लिहून देत नव्हते. तेही सहन केलं मी माझ्या हिमतीवर तेही सहन केलं. मी स्वतः ते पेपर देत बी होतो, लिहित बी होतो. तेवढी हिंमत होती, त्या हिमतीच्या जीवावरच मी जगलो आणि ते पुढं आलो. तर त्याला ते कुठेतरी टोचत गेलं. त्यांना वाटलं हा प्रतिकार करतो, विरोध करतो, म्हणजे हा जास्त शहाणा आहे. मी फक्त वैयक्तिक माझ्यासाठी कुठली भूमिका करत नव्हतो किंवा वैयक्तिक माझं कुठलं भांडण नव्हतं, कुणासोबत माझा द्वेष भाव नव्हता. पण ह्यांनी त्याचं नाही का भांडवल करीत गेले. ह्याला आमच्या कॉलेजमध्ये बदनामी चालू केली, ह्याला आमच्या कॉलेजमध्ये पोरं शहाणे करणं चालू केलं. अशा पद्धतीने त्यावेळेस त्यांची भूमिका मला दिसत होती. जाणून बुजून ह्यांनी मला त्रास देणं चालू केलं. ह्यांनी मला कॉलेजमधून काढलं. साहेब ऐका, लोकांना माझं ऐका, ह्यांनी मला कॉलेजमधूनही काढलं. ह्यांच्या 1-2 फोनवर मला कॉलेजमधून TCही दिला ह्यांनी. आम्ही ते कॉलेज बदलून दुसऱ्या कॉलेजला गेलो. डबल आम्ही अटल कॉलेजमध्ये मी स्वतः कधी गेलो नाही. आपल्याला काढलं, आपली भूमिका तिथपर्यंत होती हे माझ्या लक्षात आलं. त्यानंतर आम्ही तो मार्ग बदलला. मग पुढं चालून मी माझ्या वैयक्तिक जीवनाकडं लक्ष द्यायला लागलो. ह्या कुठल्याच भूमिकेत नाही, सामाजिक कुठल्याही भूमिकेत माझा कसलाही सहभाग नाही, नसताच आणि नाही बी. मग आपल्या लक्षात आलं की अरे आपण कुठेतरी टोचलो जातो, कुठेतरी आपल्याला टॉर्चर केलं जातंय, कुठेतरी आपल्याला बोट केलं जाते, केंद्र केलं जाते त्रास देण्याच्या हेतूने. ह्यांनी मला वारंवार त्रास दिला, मी जो सहन केला. कॉलेज सोडल्याच्या नंतर मी ठीक आहे, आपल्याला वाटलं कॉलेज जीवन होतं, काही लोकांचा दात असेल. मी 3 वर्ष कुठल्याही 2016 ते 2020
ह्या कालखंडात मी कुणाच्याही संपर्कात आलो नाही, कुणालाही बोललो नाही. माझं वैयक्तिक काम आणि वैयक्तिक घर, माझं घर आणि मी, ह्या दोनच गोष्टीत मी बांधलो गेलो होतो आणि स्वतःला तसं बांधून घेतलं होतं. कारण हे बाकीचे जे मागचे अनुभव होते ते मला फार त्रासदायक होते आणि मला असं वाटत होतं की समाजाविषयी, जनतेविषयी चीड निर्माण झाली ती. आपण एवढं सगळं करतो, कोणी आपल्या पाठीमागे राहत नाही, सपोर्ट करीत नाही, त्रास होतो आपल्याला, वैयक्तिक आपल्याला त्रास होतो, लोकांसाठी जे बी काही करावं झालं तर स्वतःला त्रास होतो. मग ह्या त्रासातून आपण बाजूला व्हायला पाहिजे, आपण वैयक्तिक स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही, असं स्पष्टपणे मनाला समजोता घातला आणि मी माझ्या कामाशी प्रामाणिक राहिलो. मी कधीही कोणत्याही चळवळीत गेलो नाही, कुठल्याही राजकीय प्रक्रियेत गेलो नाही, कुणाच्याही विरोधात गेलो नाही, अपशब्द कुणालाही बोललो नाही. त्यानंतर पहा, मी माझ्या गेवराईमधल्या गणेशनगर या स्वामी समर्थ मंदिरासमोर माझ्या घराचं काम चालू आहे. मी माझं कामाकडे लक्ष द्यायला लागलो. मी परमिशन घेतल्यानंतर मी घराचं काम चालू केलं. साहेब लोका हो, मी माझ्या घराचं काम चालू केलं असताना ह्यांच्या गांडीला आग झाली. अरे हा गेवराईत आहे अजून आणि घर बांधायला लागला म्हणून ह्यांच्या चळवळी परत तापायला लागल्या. त्याचा त्रास मला झाला. आवाज येत नाही का? आवाज येत नाही का माझा स्पष्टपणे? यानं मला जाणीवपूर्वक त्रास दिला, मी तो सहन केला. नाही, आवाज येत नसला म्हणजे विषय असा झाला. मग ह्यांनी काय केलं, मला जाणून बुजून त्रास देणं चालू केलं. 3 वर्ष मी कसल्याही ह्यांच्या भूमिकेत नव्हतो, कुठल्याही वाटेला नव्हतो, माझा कुठलाही अपशब्द यांना गेलेला नाही. मग ह्या लोकांनी मला काय केलं, घर बांधायला लागला का? ही भूमिका ज्यावेळेस मला जाणून आली त्यावेळेस मी माझ्या वैयक्तिक कामाशी लक्ष देत बसलो. नको म्हणलं, आपला जो इतिहास झाला तो डबल आपल्याला नको. म्हणून मी माझा मार्ग बदलून मी माझ्या कामाशी प्रामाणिकपणे माझं काम करीत होतो. त्याच्यातून पहा काय झालं. मी माझ्या घराचं सामान, प्लंबरचं सामान, विटाचं सामान, वाळूचं सामान गोळा करण्याच्या मी माझ्या प्रक्रियेत होतो. पण अचानकपणे ह्यांच्या काही गुंडांनी, जे इथं राजे समजतात स्वतःला, नाव लावतात, त्या लोकांचे गुंड माझ्यापाशी आले, माझी गाडी अडविली, मला धमकी दिली. पहिल्यांदा मला धमकी दिली, तू राहुल वांगर आहेस ना म्हणले, तू निटराय म्हणले, तुला आम्ही घरी येऊन मारू म्हणले. मग मी म्हणलं, माझा आणि तुमचा काय संबंध साहेब, मी तुम्हाला ओळखत पण नाही. बरं, तुमची माझी ओळख असली किंवा 2 शिव्या दिल्या असेल किंवा तुमचं काय मी एखादं नुकसान केलं असेल तुम्ही मला बोलू शकता समजा, पण ओळखच नाही तुम्ही मला डायरेक्ट कसं काय म्हणू शकता मी तुम्हाला घरी येऊन मारणार आहे. आणि तू उस्मानाबाद जिल्ह्यातला आहेस म्हणली आणि आमच्या गेवराईत येऊन राहतोस, कसा राहतोस हेच बघू, म्हणून मला तुला घरात बसून मारू म्हणली. बरं ठीक आहे, मी म्हणलं बघू. मी तो एक सहज प्रश्न सोडून दिला. मी म्हणलं एखाद्या वेळेस रागाच्या भरात एखाद्या व्यक्तीने बोललं बी असेल, आपण कोणाच्या मध्ये नाही, प्रामाणिकपणे 3 वर्ष झालं कोणाच्या मध्ये नव्हतो. थोडा घरी जाऊन विचार केला, घरच्याशी बोललो, मित्रांना बोललो, आपल्याकडून काही चुकलंय का, आपण कोणाला काही बोललोत का. प्रत्येकाचं म्हणणं आलं, तू काही बोलला नाही, उलट आम्हालाच भेटत नाहीस, दिसत नाहीस. मग मी ह्या सगळ्या प्रक्रियेतून गप्प बसलो, स्वतःचं आत्मपरीक्षण केलं, कोणाला काय बोललोय, कोणाला काय नाही, याचं आत्मपरीक्षण केलं मी. तर मी कुणालाही बोललेलो नव्हतो, कुणालाही वाईट बोललेलो नव्हतो आणि चांगलं आणि वाईट बोलायचा संबंध येत नव्हता. माझा कुणाशी संपर्क नसल्यामुळं मी कुणाविषयी का वाईट बोलू.
कॉलेज जीवन जेवढं सुटलं त्यानंतर आपण डबल कॉलेज जीवनात गेलो नाही. पण ह्या लोकांना तोच राग माझ्यावर धरीत. त्या पोरानं मला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत मला पकडलं. रांदड हॉस्पिटलच्या समोर ताकडगाव रोडला रबा अट्टल कॉलेजच्या कॉर्नरला 5-6 जणांनी मला स्कॉर्पिओ अडवून मारहाण चालू केली. साहेब, मी गाडीवर होतो. माझ्या पाठीमागं पाईप होते प्लंबिंगचे, जे की नळाचे 1 इंची पाईप. ते 12 पाईप माझ्या खांद्यावर होते. पाठीमागं बसलेल्या पोराच्या पाठीमागं सुद्धा ते पाईपच होते. मी गाडी चालवत होतो. अचानक गाडी उभा करून त्यांनी मला मारायला चालू केलं दांड्याने. त्या त्यांचे टंप होते, त्यांनी मला मारायला चालू केलं. माझ्या डोक्यात 6 दांडे पडले, माझ्या मानेवर 7 दांडे पडले. मी गाडीहून खाली पडलो आणि जीव वाचवण्यासाठी मी रांदड हॉस्पिटलकडे पळालो. मला अचानक आपल्यावर हल्ला झाला, नेमका झालाय कशामुळे. मी थांबलो क्षणभर तिथं आणि विचार केला, मी जर चूकच केली नाही तर मी इथून ह्यांच्यापासून पळतोय का आणि हे मला मारतात का. म्हणून मी तिथून वापस वळालो. त्या पोरांनी माझा पाठलाग करीत मला मारायचा, जीव मारण्याचा प्रयत्न केला. तुला ठार मारू ह्या भूमिकेत ते आले. जर ते मला एकट्याला बघून जर 6-7 जण मारीत असले तर साहेब, ह्या जगातला मुंगीसुद्धा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी चावा घेते. त्यांनी प्रतिकार केला म्हणून मी विरोध केला. त्यांनी परत मला म्हणले की आम्ही तुला घरात घुसून डबल मारणार, तू गेवऱ्यात राहतोच कसा आम्ही बघू, तू त्या पोपळगडच्या इथं किरायानं राहतो म्हणले तू. एवढं जर ह्यांना सगळी माझी माहिती होती तर साहेब, काहीतरी कळणार आहेत का माझ्या डोक्याला किंवा माझ्या मेंदूला. माणूस म्हणून तरी एक बुद्धी असेल ना. ह्यांनी सुपारी गुंडासारखे हे गुंड माझ्यावर अंगावर आले. ह्यांनी मला जीवा मारायचा प्रयत्न केला. मी ते पोलिसाला कंप्लेंट केली. पोलीस स्टेशनला माझे माणसं गेले, माझ्या घरातले गेले, मी स्वतःही गेलो. ह्यांनी कुठलीही कंप्लेंट माझी घेतली नाही साहेब. म्हणले तुमचं रक्त निघलेलं नाही. मग रक्त निघायचं सगळं सांगणार आहे पंटे दादा, हे सगळं सांगणार आहे, नावं सगळ्यांची सांगणार आहे, काही अडचण नाही. संपलंय आयुष्य. जे दिवस असतील माझे 4-8 दिवस असतील त्या पद्धतीने आम्ही जगणार, भिणार नाही. हां, तुम्ही मारणार हे आम्हाला माहिती आहे, आम्ही मारणार आहेत हे आम्हाला बी माहिती आहे, पण जगासमोर सांगू साहेब. हां, विषय असा. मग मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेलो तर माझी कंप्लेंट घेतली नाही. उलट ह्या लोकांनी माझ्यावर 307 गुन्हा दाखल केला 4-5 दिवसांना. म्हणले आमच्या माणसाला लय मारहाण झाली, चाकूनं मारहाण झाली, जमेने मारलं, काय ते त्यांनी जी आरमॅटची कलम लावले माझ्यावर, चाकू तलवार काय लावले असतील ते लावले. माझा कुठलाही गुन्हा नसताना, मी कुठलाही त्यांना शिवीगाळ केला नसताना त्यांनी जाणून बुजून मला जीव घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचं प्रत्युत्तर आपण देण्याचा प्रयत्न केला, पोलीस स्टेशनला बोलण्याचा प्रयत्न केला तर माझा आवाज दाबला गेला. माझी कुठलीही भूमिका ऐकून घेतली नाही, माझं कुठलंही म्हणणं पोलिसांनी ऐकून घेतलं नाही. उलट माझ्यावर ह्यानं 3-4 दिवसांनी 307 सारखा गुन्हा दाखल केला. सांगा लोक, माझी काय चूक आहे. तुम्हाला जर कोणी एखादा येऊन जर अचानकपणे मारहाण करीत असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने वाचवण्याचा प्रयत्न करणार का नाही करणार. आणि तुम्ही जर प्रामाणिकपणे पोलीस स्टेशनमध्ये जातात की साहेब माझ्यावर हल्ला झाला आहे, तुम्ही त्याच्यावर काहीतरी कारवाई करा, तर पोलीस तुमचं ऐकत सुद्धा नाही. हा माझ्यावर झालेला प्रकार. मी तिथेही गप्प बसलो. परत हे प्रकरण इथं थांबलं नाही. तो पोरगा दवाखान्यात कुठं ॲडमिट झाला म्हणले. 15-20 दिवसांनी त्या पोरानं बघा, ज्याच्यावर मी 306 सारखा हल्ला केला आहे, त्या पोरानं दवाखान्यातून उठून माझ्या घरी भगवाननगर पोपळगटसरच्या घरात घुसून वर रात्री 9:30-10 वाजता माझे वडील जेवत असताना टाटात पाय देऊन मारलं. त्याचं नाव सोमनाथ अर्जुन गिरगे आणि त्याचे काही सहकारी मित्र. आता सोमनाथ अर्जुन गिरगे हा कोण,
तर सोमनाथ अर्जुन गिरगे हा वाळू माफिया, आणि तो वाळू माफिया असून तो मान्य विजयसिंहजी पंडित, मान्य अमरसिंहजी पंडित यांचा तो कार्यकर्ता, चाहता. मग त्याच्यामध्ये कोण? तो दिनेश कानाडे. बरं, दिनेश कानाडे